जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शनं करण्यात येत आहेत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महापालिकेसमोर ही निदर्शनं करण्यात आलेली आहेत। आंदोलकांची राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी आहे। सरकारने महिलांना शस्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा अशी मागणी होती। जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शनं करण्यात आलेली आहेत। बदलापूरमधल्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर महिलांना आता शस्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा अशी मागणी देखील या ठिकाणी जोर धरते। जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या मुद्द्यावर आक्रमक झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर महिला या आंदोलनात या निषेधात सहभागी झालेल्या आहेत। काही शाळकरी मुलींचा देखील या सहभाग दिसतोय। बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या चिमुकलीची आई ही गर्भवती होती। तिला 11 तास चिमुकली सह चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं। ज्या लोकांनी याचा निषेध केला त्या 300 लोकांवर गुन्हे दाखल झाले। 40 लोकांना अटक करण्यात आली। ही सरकारची मुजोरी आहे, कारण या शाळेचा मुख्याध्यापक, या संस्थेचे संस्थाचालक हे भाजपाचे लोक आहेत। त्याचप्रमाणे या घटनेचे जे वकील आहेत ते भाजपामधून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या घटनेचा काय निर्णय लागतो हे आमच्या महिलांसाठी प्रश्नोत्तरित आहे। आम्ही या घटनेच्या मागे जो गुन्हेगार आहे त्याला त्वरित फाशी व्हावी, मुख्याध्यापक असतील ते संस्थाचालक असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावे ही मागणी आजच्या दिवशी करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।